संयुक्त पूर्व परीक्षा गट क ही 25 ऑक्टोबर 2026 रोजी परीक्षा होणार आहे आणि ॲक्च्युली त्या परीक्षेला प्रत्येकजण तलाठीची परीक्षा म्हणूनच गणले जाते आता. पण लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं ही सरळ सेवेची परीक्षा होणार नाही आहे. ही परीक्षा MPSC मार्फतच होणार आहे. कारण 1539 पदं ही तलाठ्याची ॲड झाल्यामुळे फॉर्मची संख्या आपल्याला माहिती आहे, 12 लाखापेक्षा जास्त फॉर्म या परीक्षेसाठी आलेले आहेत आणि बरेच जण या परीक्षेला गट क परीक्षा नाहीत म्हणत, तलाठीची परीक्षा म्हणतात. फक्त फरक हा झाला आहे की यापूर्वी गट क ची परीक्षा असेल, गट ब ची परीक्षा असेल, 3, 4, 5 लाखापेक्षा जास्त फॉर्म काय आलेले नव्हते. परंतु यावर्षी जर त्या फॉर्मची संख्या पाहिली तर ती 12 लाखापेक्षा जास्त आहे. त्याचं कारण हे तलाठीची पदं जी आहेत ती 1539 पदं या जाहिरातीमध्ये ॲड झाली. आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन ऑफलाईन या परीक्षेच्या गोंधळामध्ये बराच काळ गेला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ही तलाठीची पदं ॲड झाली त्यानंतर ही फॉर्मची संख्या देखील वाढली. परंतु आता याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, कारण तलाठीची भरती ही सरळ सेवेतून डायरेक्ट MPSCकडे आले आणि जो तलाठीचा पूर्वीचा पॅटर्न होता तो पॅटर्न आणि MPSCचा पॅटर्न पूर्ण वेगळा आहे. फॉर्मची संख्या तर भरपूर आली, म्हणजे तलाठीची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने MPSCत आले. आता हे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. पण हे विद्यार्थी कन्फ्यूज का आहेत? कारण MPSCचा जो काही आता राहिले किती तुम्हाला 2 महिने आणि 4-5 दिवस, तेवढ्याच कालावधीमध्ये अभ्यास कसा करायचा. आता याच्यासोबत एक दुसरी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस मी वास्तव कट्ट्यावरती पॉडकास्ट घेत असतो त्यावेळेस प्रत्येक अधिकारी एक गोष्ट सांगत असतो की जर कुठलीही परीक्षा पास व्हायची असेल आणि पास होण्यामागचं खरं रहस्य असतं ते म्हणजे PYQ. आता प्रत्येक अधिकारी ज्यावेळेस सांगत असतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते सोडवल्याशिवाय तुम्ही पास होऊच शकत नाही, त्याचं महत्त्व किती आहे प्रत्येक वेळेस पटवून दिलं जातं. परंतु अजूनही विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आता त्याच्यामध्ये भर पडली ती तलाठीची जी काही पदसंख्या आलेल्या आहेत, ती जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास करणारा जो सेपरेट वर्ग होता त्यांना तर या गोष्टी कुठल्याच माहिती नाहीत. आता हे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की आता अभ्यास कसा करायचा आणि या 2 महिन्यात आम्ही तर फॉर्म भरला आहे पण आम्ही तलाठी कसं होणार किंवा गट कची परीक्षा कशी देणार. कारण जे विद्यार्थी जे MPSCची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांसोबत या सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना आता कॉम्पिटिशन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला PYQ शिवाय पर्याय नाही. दुसरी गोष्ट, बरेच विद्यार्थी अशा असतात की त्यांना पेपरला गेल्याच्या नंतर त्या 1 तासामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, इलिमिनेशन मेथड असेल किंवा लॉजिक काय लावायचं, ह्या गोष्टी कळत नाहीत, त्याच्यामुळं रिझल्ट जातो. आणि आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी म्हणतो की आता कमी वेळात मी अभ्यास कसा करायचा. त्याच्यासाठी एक सोल्युशन तुमच्यासाठी आहे, ते म्हणजे लॉजिक बूस्टर. आता हे लॉजिक बूस्टर काय आहे हे MPSCचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे, कारण त्यांनी प्रत्येकाने ते लॉजिक बूस्टर वापरलेलं आहे. परंतु नव्याने तुम्हाला हे का सांगतोय मी, कारण तलाठी भरतीसाठी किंवा ज्याला तलाठी बनायचं जो सरळ सेवेचा वर्ग आहे त्याला ते पुस्तक माहिती असणं गरजेचं आहे. हे जे लॉजिक बूस्टर हे पुस्तक आहे खूप जड आहे, त्याचं नावच आहे की कंबाईन लॉजिक बूस्टर आणि वरती लिहिले तलाठी टार्गेट तलाठी GSच्या सर्व विषयांचं. आता हे जे पुस्तक आहे हे नक्की का फायद्याचं आहे, का गरजेचं आहे आणि या पुस्तकामधून तुम्हाला नक्की काय मिळणार आहे आणि हे पुस्तक वाचल्याच्या नंतर नक्की तुम्हाला अधिकारी बनण्यासाठी मार्ग सोपा होऊ शकतो का हे जाणून घ्यायचं आहे. पहा, मी वास्तव कट्ट्यावरती वेळोवेळी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवत असतो. वास्तव कट्ट्यावरती तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत अशा कुठल्याही पुस्तकांचं प्रमोशन म्हणून मी कधीच ते केलेलं नाही आहे किंवा ह्या पुस्तकाचं प्रमोशन म्हणून मी आलेलं नाही. भरपूर विद्यार्थी फोन करतायत की सर या 2 महिन्यात नक्की काय केलं पाहिजेत. मी शिक्षक नाही आहे, मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नाही, पण ज्यावेळेस आजपर्यंत मी 800पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या अधिकाऱ्यांना मी वाचतो, त्या अधिकाऱ्यांकडून येणारी उत्तरं हे माझ्या डोक्यात असतात आणि त्याच्यातून नक्की या विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो आणि काय मदत होऊ शकते हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हे जे पुस्तक आहे या पुस्तकातून खरंच असं जर पाहिलं तर माझ्याकडे तो काउंट आहे, म्हणजे हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याची 4थी एडिशन आहे. त्यातली जी पहिली एडिशन होती, पहिल्या एडिशनला कंबाईन 2024ला 65 पैकी 52 प्रश्न या पुस्तकातून आलेत. आता 65 पैकी का तर या पुस्तकामध्ये करंट अफेअर्स नाही आहे आणि या पुस्तकामध्ये मॅथ रिजनिंग नाही आहे, त्याच्यामुळे ते 35 मार्क जे आहेत ते या पुस्तकातून नाही आहेत. पण याच्यामध्ये जे तुमचं सब्जेक्ट वाईज जे काही करंट असेल, म्हणजे पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, यातलं जे करंट आहे ते मात्र याच्यामध्ये आहे. ते वैशिष्ट्यांमध्ये मी काय आहे ते तुम्हाला सांगेलच. परंतु या पुस्तकामधून आलेले प्रश्न सांगतो तुम्हाला की जी पहिली एडिशन होती, पहिलीच एडिशन होती, पहिल्या एडिशनमध्ये 65 पैकी 52 प्रश्न आले होते. दुसरी एडिशन
ती गट क आणि गट ब दोन्हींसाठी देखील उपयुक्त ठरली होती. तर गट क मध्ये 65 पैकी 46 प्रश्न या पुस्तकातून आले होते. त्याच्यानंतर गट ब 2025 मध्ये 65 पैकी 45 प्रश्न या पुस्तकातून आले होते. आणि आता जी लेटेस्ट गट ब ची परीक्षा झाली, पूर्वपरीक्षा, त्याच्यामध्ये 65 पैकी 47 प्रश्न म्हणजे तिसऱ्या आवृत्तीतून 47 प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत. आता जर एवढे प्रश्न जर या पुस्तकातून येत असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं मेरिट किती लागतं. 65 पैकी जर 45-47 प्रश्न जर तुम्हाला या पुस्तकातून येत असतील तर कुठंतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. आता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकात एक कव्हर पेज आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि गट क साठी हे पुस्तक आहे. पण स्पेसिफिक मेन्शन जे केलेलं आहे ते तलाठी. हे पहा, MPSCची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे पुस्तक माहिती आहे, प्रत्येक विद्यार्थी हे पुस्तक वापरतो. पण तलाठीची तयारी करण्यासाठी स्पेसिफिक जे विद्यार्थी आले त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. गट क आणि गट ब वाल्यांनी तर घेतलेलं आहेच किंवा ते घेतील, पण तलाठीसाठी जे तयारी करणारे आहेत 2 महिन्यामध्ये तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल, तुम्हाला जर गट क मधली पोस्ट मिळवायची असेल तर हे पुस्तक का उपयुक्त आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ही 4थी एडिशन आहे. आणि या 4थ्या एडिशनमध्ये आपल्याला पाहिलं तर आता याच्यामध्ये या स्क्रीनवरती मी काही शिक्षक नाही आहे, त्याच्यामुळे मला ही स्क्रीन वापरायची सवय नाही आहे. आपण परत एकदा ते पुस्तकच हातात घेऊ, मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं त्याची वैशिष्ट्ये जे आहेत, या पुस्तकाचे संपादक दिलीप खाटेकर सर आहेत, स्टेप अप अकॅडमीचे संचालक, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हे जे लॉजिक बुस्टर आहे ज्याच्यामध्ये भरपूर लॉजिक भरलेलं आहे ते अविनाश शितोळे सर, त्यांचा देखील खूप दांडगा स्पर्धा परीक्षेतला अनुभव आहे आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता जर पाहिलं तर याच्यावरती जे वैशिष्ट्य आहेत भेटले. आता पुस्तकाच्या वैशिष्ट्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 14 जून 2026 रोजी जो काय आत्ताचा लेटेस्टचा कंबाईन गट ब चा पेपर झालेला आहे, तो पेपर याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे, त्याचं लॉजिक दिलेलं आहे आणि त्याच्यामधून आता पुढच्या परीक्षेला नक्की कशा पद्धतीने प्रश्न येतील याचं प्रेडिक्शन सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 जूनचा हा जो पेपर आहे लेटेस्टवाला तो दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती की तुम्ही जर वास्तव कट्ट्यावरचे पॉडकास्ट ऐकत असाल किंवा इतर अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं, ते सांगतात की क्वेश्चन आहे तसे रिपीट होतात आणि ते पाहायचं असेल तर या पुस्तकात मी पण दाखवतो आणि तुम्ही देखील ते पाहू शकता. आता त्या पेपरचा समावेश आहे. त्याच्यानंतर संबंधित विषयानुसार 1 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश आहे. तुम्ही म्हणता आत्ता म्हणले तुम्ही याच्यात चालू घडामोडीं गणित बुद्धिमत्ता नाही, पण त्याच्याबरोबर मी हेही सांगितलं की ज्या वेळेस हे पुस्तक तयार केलं जात होतं 1 ऑगस्ट 2026 पर्यंत ज्या विषयांशी संबंधित जे करंट अफेअर असेल, त्याच्यामध्ये मग पॉलिटी असेल, तुमचं इकॉनॉमिक्स असेल किंवा एखादा जर पर्वत बिर्वत जर वाढला असेल, त्याची उंची वगैरे वाढली असेल, ते पण करंटमध्येच येतं. वाढले का नाही मला माहीत नाही, पण सांगतं विषयाशी संबंधित जे करंट अफेअर आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्र आणि भारताची आर्थिक पाहणी 2025-26 तसेच अर्थसंकल्प 2026 यांचा देखील समावेश आहे. त्याचं इकॉनॉमिक्समध्ये किती महत्त्व आहे आणि ते किती गरजेचं आहे हे तुम्हाला माहिती आहे, त्याचा देखील समावेश याच्यामध्ये केलेला आहे. प्रश्नांच्या स्पष्टीकरणासोबतच संदर्भावरून प्रेडिक्शनची मांडणी केलेली आहे. आता प्रेडिक्शन हे जे प्रश्नांच्या स्पष्टीकरणाचं, एखादा प्रश्न आहे तो खाली दाखवतो, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की बरोबर का, त्याचे पर्याय चुकलेले का आहेत, एक उत्तर जर बरोबर असेल तर 4 चुकीचे आहेत तर ते चुकीचे का आहेत हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत त्याच्या अनुषंगाने या टॉपिकवरती किंवा त्या पर्यायावरून भविष्यामध्ये कसा प्रश्न विचारला जाईल याचं प्रेडिक्शन देखील याच्यात दिलेलं आहे. म्हणजे जरी समजा ॲज इट इज प्रश्न नाही आला तर त्या प्रेडिक्शनमधून आणि त्या प्रेडिक्शनवरून त्या टॉपिकची सगळी माहिती त्या पुस्तकात आहे, त्या प्रश्नामध्ये दिलेली. त्याच्यामुळे त्याच्यावरून तुमच्या पुढच्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला काढता येणार आहे. आता प्रश्न सोडवताना लॉजिक, आता लॉजिक कसं लावायचं, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला तो प्रश्नच माहीत नसतो आणि ते प्रश्न माहीत नसताना त्याचं उत्तर कसं काढायचं, तर ते कसं काढायचं त्याचं लॉजिकसुद्धा या पुस्तकात दिलेलं आहे. आता इलिमिनेशनमध्ये आपल्याला कधी कधी असं होतं की अरे 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला माहीत असतं, एका प्रश्नाचं उत्तर 4 ऑप्शन आहेत, माहिती की हे 2 प्रश्नांची हे 2 उत्तरच नाही आहेत. आता 2 मध्ये आपण कन्फ्यूज असतो, मग त्या 2 मधून एक उत्तर कसं काढायचं, कसं इलिमिनेट करायचं ते देखील दिलेलं आहे. आता आपला ॲप्रोच कसा डेव्हलप केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रश्न सोडवण्याचा ॲप्रोच कसा असला पाहिजेत हे या पुस्तकामध्ये अविनाश शितोळे सरांनी दिलेलं आहे. आता अभ्यासक्रमानुसार मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विषयानुसार घटकांमध्ये
मायक्रो लेवल म्हणजे तुमचं पॉलिटी आहे, तर मग पॉलिटीचे जे काही तुमचे घटक असतील, जे चॅप्टर असतील आपण पुस्तकांमध्ये पाहतो, त्याचं मायक्रो ॲनालिसिस त्यांनी केलेलं आहे. लेटेस्ट टू ओल्ड प्रश्नांची मांडणी केलेली, म्हणजे तुम्हाला 2026च्या प्रश्नपत्रिकेपासून मागे अशी ओल्ड जे काही शेवटची प्रश्नपत्रिका असेल तिथपर्यंत त्याचे उत्तरं दिलेले आहेत. आता रद्द झालेल्या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण, सदाशिव पेठेत ऑफिस आहे, रद्द झालेल्या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आणि नक्की रद्द का झालाय त्याचं स्पष्टीकरण काय आहे हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे कधी कधी आयोगसुद्धा चुकीच्या उत्तरांना बरोबर म्हणतं, पण आता यांनी ते शास्त्रशुद्ध पद्धतीने का प्रश्न रद्द झालाय हे सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होणार नाहीत. आता NCERT आणि स्टेट बोर्डमधील संकल्पनांचा समावेश आहे. आता आपण पाहतो की अधिकारी सांगतात, मार्गदर्शक सांगतात स्टेट बुक वाचा किंवा NCERT वाचा, पण त्याचा सारांश सगळा त्यांनी या पुस्तकामध्ये दिलेला आहे, सेपरेट वाचायची गरज नाही. आता याच्यामध्ये आपण पाहतो की एखादी गोष्ट वाचत असताना ती जर चार्ट फॉर्मॅटमध्ये असेल किंवा ती जर मॅप आपल्यासमोर असेल तर ती लक्षात राहायला सोपी जाते. तर इथं चार्ट्स आणि मॅप यांच्या आकलनासाठी त्यांनी समावेश देखील केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आकलन लवकर होईल. अवघड माहिती लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आणि शॉर्ट नोट्सचा समावेश केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ट्रिक जर असतील तर ती परीक्षेला बरोबर आठवते, त्या ट्रिक्ससुद्धा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने हे जे काही पुस्तकाची वैशिष्ट्य आहेत, ही पुस्तकाची वैशिष्ट्य याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये हे जे कव्हर पेज आहे, कव्हर पेजवरती त्यांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तीच वैशिष्ट्य या कव्हर पेज याच्यात दिलेले, पण फ्रंट पेजला त्यांनी दिलेलं आहे HDR म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025चा याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता PYQचा क्रचचा सुद्धा देखील याच्यात समावेश केलेला आहे. ते काय आहे ते तुम्हाला मी प्रश्नांमध्ये दाखवतो. आता याच्यामध्ये बाकी सगळे विषय तर वैशिष्ट्य याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत, पण आता नक्की तुम्ही म्हणता की हा सांगतोय या सगळ्या गोष्टी, पण नक्की कसं, आता ते कसं ते तुम्हाला सांगतो. काय अभ्यास करा, आभास नको, कारण आभासी जगात आपण जगतो. एवढे मार्क पडले तर मी पास होईल, एवढे मार्क पाडण्यासाठी काय वगैरे वगैरे तुमचं जे काही असेल ते आभासी जगात तुम्ही जगू नका, अभ्यास करा. हे पुस्तक वाचूनच तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे. आता ही जी अनुक्रमणिका आहे, अनुक्रमणिकामध्ये टॉपिक वाईज सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळे टॉपिक दिलेले आहेत. हे टॉपिक पाहूनच आपल्याला कोणत्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आहे हे तुम्हाला लक्षात येणार आहे. आता पहा, आता याच्यामध्ये काही ठराविक प्रश्न आहेत. याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं कथन, खालीलपैकी अयोग्य कथन किंवा कथने ओळखा असं दिलंय. मग यांनी हे जे काही 4 पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये म्हणजे 3 ऑप्शन दिलेत, त्याला खाली 4 पर्याय दिलेत. यातलं 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे असं आयोगाने 1 नंबरचं उत्तर दिले. त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर, आता स्पष्टीकरण देऊन थांबलेत का, आता स्पष्टीकरण एवढं मोठं स्पष्टीकरण दिलं, स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर आता पहा प्रेडिक्शन म्हणजे फ्युचरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यासाठी प्रेडिक्शन दिलंय, चार्ट दिलेत. आता इथं पहा संघराज्य आणि एकात्मक शासन पद्धतीच्या वैशिष्ट्यांची तुलना केलेली, म्हणजे तुलनेचा चार्ट दिलेला आहे. जर चार्ट असेल, चार्ट फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्ही कधीच विसरणार नाहीत. आता हे प्रेडिक्शन दिल्याच्या नंतर आता हा प्रश्न पहा, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता भरपूर सेनानी होते. मग आता याच्यामध्ये उत्तर काय दिलेलं आहे तर आपल्याला माहिती की ब क, आता हे नील होते, हॅवलॉक होते, अट्रम होते, लॉरेन्स बंधू होते, कॅम्पबेल होते, सर ह्यूम रोज होते. आता हे माझा पण अभ्यास होता थोडा, म्हणजे आधी वाचलं होतं म्हणून, पण हे तीनही म्हणजे याचं उत्तर काय असायला पाहिजेत, अ ब क असायला पाहिजेत. आता अ ब क उत्तर जर आहे तर ते कसं काढायचं, कारण अ ब क आहे तर ड मधले का नाही आहेत, तर याचं लॉजिक देखील इथं दिलेलं आहे. आता लॉजिक काय दिलेलं आहे की प्रश्नातील कीवर्ड 1857 उठाव आणि सेनानी विचारात घेतले असता एलिमिनेशनचा वापर करून उत्तरापर्यंत जाता येतं. मग कशा पद्धतीने जाता येतं, काय देतं हे याच्यामध्ये सांगितलेलं. आता त्याचं स्पष्टीकरण देखील दिलंय पहा. आता स्पष्टीकरणामध्ये काय दिलंय, 1857च्या उठावाचं नेतृत्व असा जर प्रश्न विचारला, तो प्रश्न विचारला तर पुढं पण बाकी त्याच्यावरून प्रश्न तयार होऊ शकतात. मग त्याचं स्पष्टीकरण दिलंय, नेतृत्व कोणी केलं, इंग्रज अधिकारी कोण होते, ठिकाण कोणतं होतं, हे अशा पद्धतीने तुमचा एकदा 1857चा प्रश्न आलाय तर त्या 1857चा सगळा अभ्यास तुमचा या एका प्रश्नामध्ये होणार, अशा पद्धतीने हे केलं. त्याच्यामुळं हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे हे मागच्या अधिकाऱ्यांना विचारा, कारण हे पुस्तक तुम्ही घ्यावं, विकत घ्यावं किंवा ही जाहिरात आहे म्हणून सांगत नाही. अधिकारी ते सजेस्ट करतायत आणि वेळ आहे तुमच्याकडे 2 महिने 4 दिवस. 2 महिने 4 दिवसामध्ये तुम्हाला जर योग्य पुस्तकातून जर चांगले मार्क पाडायचे असतील तर हे पुस्तक तुम्हाला
चांगल्या पद्धतीने मार्क पाडून देऊ शकतं. तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरू शकतं. शेवटी निर्णय तुमचा आहे. तुम्ही जर अभ्यास करत असाल आणि अभ्यास करत असताना जर तुम्हाला कमी वेळात जर यश मिळवायचं असेल तर योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. हे लॉजिक बूस्टर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी सजेस्ट केलेलं आहे. वास्तव कट्ट्यावरच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हे पुस्तक सजेस्ट केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मी हे पुस्तक वाचलेलं नाही, कारण हे मी ज्यावेळेस अभ्यास बंद केला त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी आलेलं पुस्तक आहे. पण अधिकारी सजेस्ट करतात, अधिकारी वास्तव कट्ट्यावरती बोलतात, म्हणून मी हे पुस्तक तुम्हाला सजेस्ट करतोय. सो कदाचित हे पुस्तक आता मलाच असेल, त्याच्यामुळे मी एखाद्या विद्यार्थ्याला जाता जाता हे पुस्तक देऊन जाईल. तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि विशेष करून हे जे काही तलाठीसाठी पुस्तक तयार केलेले तर म्हणजे गटकसाठीच आहे, पण नव्याने जे तलाठी MPSC मध्ये येतात त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. कारण आता MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरती तलाठ्याचा गुलाल नक्कीच पडणार आहे, कारण ही परीक्षा MPSC घेणार आहे. थँक्यू.